नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आरटी 2026 मोफत शिक्षणासंदर्भात ते फॉर्म सुटलेले आहे आणि फॉर्म भरत असताना यावर्षी नवीन निकष लावण्यात आला होता 1 किलोमीटरच्या आत असणाऱ्या शाळा निवडी संदर्भात. यावरती सगळ्याच स्तरावरनं पालक संघटनांनी विरोध केलेला आहे आणि काही राजकीय पक्ष सुद्धा यामध्ये उतरले होते. या संदर्भात मनसे असू दे किंवा आप असू दे किंवा इतर जे संघटना आहे किंवा पक्ष आहे यांनी सुद्धा उडी टाकली होती. यावरती सुप्रीम कोर्टात याचिका टाकण्याचं सुद्धा ठरलेलं होतं. यामध्ये काही कोर्टामध्ये जनहित याचिका पण टाकल्या गेल्या पालकांच्या माध्यमातून. त्याच्यावरती एक याचिकेचं उत्तर कोर्टाने दिलंय. नागपूर कोर्टाने, नागपूर उच्च न्यायालयाने यावरती निकाल दिलाय. नेमका काय निकाल दिला थोडक्यात समजून घेऊया. हे चारही मुद्दे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. भाई, यावरती ऑलरेडी पाठीमागे व्हिडिओ घेतलेला होता. त्यामध्ये आर्टिकल 21A 6 ते 14 वयोगटापर्यंत मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण हा मूलभूत हक्क आहे, संविधानामध्ये नोट केलेला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना तो हक्क त्यांच्यापासून कोणीही राहून घेऊ शकत नाही. आरटी कायद्यामध्ये सुद्धा 1 किलोमीटरची सक्ती नाहीच आहे. आरटीचा कायदा तुम्ही चेक करा, सक्ती नाही आहे. राज्य सरकार हा नियम लावू शकतो, पण हा कायदा नाहीच आहे हे राज्य सरकार जाणून घेत नाही. यावरती पाठीमागे आपण बोललो होतो की बऱ्याच या गरीब विद्यार्थ्यांना 1 किलोमीटरच्या रेंजमध्ये शाळाच अवेलेबल नाहीये. ज्या शाळा अवेलेबल आहे त्या शहराच्या बाहेर आहे, गावाच्या बाहेर आहे. मग तिथे ऍडमिशन घ्यायचं म्हटलं तर त्या शाळेच्या जवळच जाऊन राहावं लागतं का, असं झालेलं आहे. सो 1 किलोमीटरच्या रेंजमध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे 10 शाळाच तुम्हाला निवडता येणार आहे. इथे विद्यार्थ्यांना एक शाळा बघायला मिळत नाही. 10 शाळा कुठे निवडणार आहे? सो यावरती याचिका पडली होती. तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की या संदर्भात एक सेपरेट बॅच आपली 49 रुपयाची पालकांसाठी ही बॅच तुम्ही जॉईन करा, ज्यामध्ये आरटीची वेळोवेळी माहिती मी देत असतो. त्याचबरोबर इग्नाइट पाठशाला ॲपवरती तुम्हाला हे सगळे कोर्सेस पाहायला मिळतील. नवोदय असेल, स्कॉलरशिप असू द्या, ऑलिम्पियाड असू द्या, MTS, सैनिकी स्कूल, होमी बाबा, मंथन आणि NMMचं एक्झाम यासारखे कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल फार कमी फीमध्ये आणि विशेष मार्गदर्शन करणारे टीचर पण अवेलेबल. जॉईन करून घ्या. त्यानंतर पुढे बघूया आपण. बघा, जेव्हा तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्हाला 2 किंवा 3 स्कूलच्या वर स्कूल बघायला मिळत नाही. काही ठिकाणी स्कूल नाहीच अवेलेबल 1 किलोमीटरच्या रेंजमध्ये. आणि तिथे अंतर बघताना तुम्ही बघू शकता 1 किलोमीटरच्या आत असेल तरच दिसतं, अदरवाईज तुम्हाला स्कूल बघायला मिळतच नाहीये. मग यामध्ये जो लोकसत्ताने आता न्यूज दिली बघा, ही न्यूज आहे 9 मार्च 2026ची. आरटी प्रवेशाबाबत न्यायालयानं दिला महत्वपूर्ण निर्णय 1 किलोमीटर परिक्षेत्रातील. त्यात त्यांनी सांगितलंय की हा जो निकाल आहे हा जाचक अट आहे 1 किलोमीटरची, ही काय केली आहे, 1 किलोमीटरची जाचक अट रद्द. नागपूर खंडपीठाचा निकाल हा समोर आलेला आहे. यात त्यांनी काही मुद्दे मांडले बघा. ह्या याचिकेवरती बघा, न्यायमूर्ती अनिल पानसरे, न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली होती. सुनावणीमध्ये हे सामाजिक कार्यकर्ते आहे आशिष फुलझेले यांनी ही याचिका, जनहित याचिका दाखल केली होती. आणि जे आरटीचा नियम जो आहे 2009 या कलमा अंतर्गत 12 क अन्वये त्यांनी खाजगी आणि अल्पसंख्याक व्यतिरिक्त शाळांमध्ये दुर्बल व वंचित घटकांतील मुलांना 25% जागांवर प्रवेश देणे बंधनकारक आहे हे पण लक्षात आणून दिलेलं आहे. या संदर्भात राज्य शासनाने 12 फेब्रुवारी 2026ला एक हा जो फॉर्म आरटीचा लागू केला आणि त्या फॉर्म त्यांनी सांगितलं होतं की 1 किलोमीटर पर्यंत शाळा तुम्हाला इथे निवडता येणार आहे. मग यावरती कोर्टाने काय सांगितलं बघा, आरटी कायद्यात कुठेही 1 किलोमीटरची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही आणि आरटी मध्ये नाहीचे असं काही. तरी देखील राज्य शासनाने विकसित केलेल्या ऑनलाईन प्रवेश पोर्टलमध्ये पालकांना केवळ त्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरच्या परिसरातील शाळांनाच पर्याय दिसतो. गुगल मॅपच्या माध्यमातून निवासस्थान नोंदविताना GPS चिन्ह 1 किलोमीटरच्या बाहेर नेण्याची मुभा पण दिली नाहीये, असाही दावा याचिकेत करण्यात आला होता. परिणामी मर्यादेतील शाळाच अर्ज यादीत येतात आणि सोडत प्रक्रिया देखील त्याच मर्यादेत पूर्ण होते. मग या संदर्भात कोर्टाने काय नोंदवलंय, कोर्टाने सांगितलं यापूर्वीच आम्ही काय सांगितलं होतं, याबाबत आदेश दिले असताना सुद्धा आरटी कायद्याच्या विरोधात जाणारा निर्णय कसा काय घेतला जाऊ शकतो असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आणि 1 किलोमीटरची जाचक अट रद्द करण्यात आलेली आहे. मग यावरती शासन निर्णयावरती न्यायालयाने ताशेरे ओढले. काय म्हटलं न्यायालय, सुनावणी दरम्यान न्यायालयाने शासन निर्णयावर ताशेरे ओढले. हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे निरीक्षण नोंदवत याबाबत न्यायालयाचे पूर्वीचे स्पष्ट आदेश असताना शासन 1 किलोमीटरची अट लावूच कशी शकते असा प्रश्न न्यायालयाने विचारला. प्रवेशासाठी 10 शाळा निवडण्याच्या पर्यायावरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. न्यूनगंडाची भावना ही अधोरेखित केली त्यांनी. आरटी कायद्याच्या अंतर्गत अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळावा हे सुनिश्चित करण्यासाठी सवलत देणे अपेक्षित असते, मात्र शासन प्रतिबंध घालण्याचे काम करत आहे असे मौखिक मत न्यायालयाने नोंदवले.
आरटी अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंडाची भावना न्यायालयाने अधोरेखित केली. तुम्ही या ठिकाणी योग्य नाही अशा प्रकारची भावना निर्माण करणारे वातावरण वर्गांमध्ये तयार केले जात असे न्यायालयाने म्हटलेलं आहे. तो सरकारावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे न्यायालयाने ताशेरे ओढलेले, चुकीच्या बाबी घडतात. आरटी मध्ये असा उल्लेख नसताना सुद्धा तुम्ही नियम लावून टाकतात. सो यावरती लवकरच शिक्षण विभागाकडनं एक परिपत्रक जारी होईल आणि पुन्हा एकदा इथे विद्यार्थ्यांना संधी मिळून फॉर्म भरण्याची डेट सुद्धा एक्सटेंड होणार आहे. सो ज्यांनी अजूनही फॉर्म भरले नसेल किंवा जे वेटिंग मध्ये ह्या निकालाची वाढ होतो त्यांनी वेटिंग करावं. काही दिवसातच याबद्दलचे अपडेट मला तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तत्पूर्वी काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. अदरवाईज इग्नाइट पाठशाळेवरती हवी ती बॅच पण परचेस करू शकता. आरटी अंतर्गत समुपदेशन बॅच माझ्याकडे अवेलेबल आहे. पालकांसाठी मी पूर्ण माहिती देत असतो. ही बॅच पण अवेलेबल आहे 49 रुपयात. हे पण तुम्ही जॉईन करू शकता. पुढे आवडतं लाईक करा, तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट मध्ये. धन्यवाद.